माझे नाव अनुभव आहे. आज मी तुम्हाला एका सत्य घटनेवर आधारित कथा सांगणार आहे. ही कथा झारखंडमधील एका छोट्याशा गावाची खूप जुनी गोष्ट आहे. कधी-कधी एखादी व्यक्ती जगातील सर्वात लहान गोष्टीसाठी इतकी मोठी चूक करते की ती आयुष्यभर त्याला त्याच्या चुकीची आयुष्यभर किंमत मोजावी लागते, की याचा तो कधी विचारही करत नाही. कदाचित म्हणूनच जगात आपण बऱ्याच वेळा आपल्याच चुका आपल्या समोर आल्याने आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. ही कहाणीसुद्धा अशीच आहे. ज्यांचे आपल्या एकुलत्या एक बहिणीवर खूप प्रेम होते. ज्या भावांचे आपल्या बहिणीवर जीवापेक्षा जास्त प्रेम होते, त्यांनी अचानक एके दिवशी आपल्या जेवणाची चव वाढवण्यासाठी आपल्याच बहिणीवर काहीतरी असे क्लेशकारक केले की कोणी ऐकले तर त्यांचे शरीर थरथर कापते. ही कथा अतिशय वेदनादायी आणि सत्यकथा आहे. ही घटना त्या काळाच्या बाबतीत आहे जेव्हा लोक खूप जुन्या विचारांचे होते आणि ते शिकलेले नसल्यामुळे ते मूर्ख होते आणि जुन्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत असत. एका गावात एक परिवार राहत होता. त्या परिवारात 7 मुलं आणि एक मुलगी होती. त्यांचे आईवडील लवकरच देवाघरी गेले होते. त्यामुळे मुलांवर खूप लवकरच घरची जबाबदारी आली होती. 8 भावंड असल्यामुळे सुरुवातीला त्यांना घर चालवणं खूप कठीण जात होतं. परंतु हळूहळू सगळे मेहनत करत असल्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी चांगलं चाललं होतं. ही त्या काळाची गोष्ट आहे जेव्हा घरातले पुरुष जंगली जनावरांची शिकार करण्याचं काम करायचे आणि स्त्रिया घरातील सर्व कामं करून मुलांना सांभाळायच्या. 7 भाऊ आणि त्यांची एक बहीण यांचं गावात एकत्र कुटुंब राहत होते. सकाळी लवकर उठून सगळी भावंडं शिकार करायला जायचे आणि बहीण घरी सगळ्यांसाठी जेवण बनवायची. तसेच घरातली बाकीची सगळी कामे करायची. संध्याकाळी सगळी भावंडं जंगलातून घरी येताना मोठे मोठे प्राणी पक्षी यांची शिकार करून घरी घेऊन जायचे. ते आल्यावर बहीण त्याच प्राण्यांचं मस्त चिकन बनवायची आणि सगळे एकत्र जेवण करत तृप्त व्हायचे. असेच रोज दिवस जात होते. एक दिवस सगळे भाऊ जंगलात शिकार करायला गेले होते. बहीण घरी सगळ्यांसाठी पालकची भाजी बनवत होती. पालकची भाजी चिरताना तिचं बोट धारदार सुरीने कापलं गेलं. बोट कापल्यामुळे रक्तस्राव होत होता. बहिणीने विचार केला, जर माझ्या भावांना समजलं की माझं बोट कापलं आहे तर ते खूप दुःखी होतील. म्हणून तिने विचार केला की भावांना सांगायचं नाही, त्यांच्यापासून लपवून ठेवलं पाहिजे. रक्तस्राव खूप होता म्हणून तिने ओढणीने रक्त पुसलं. परंतु रक्ताने माखलेली ओढणी बघून ते विचारतील, हे रक्त कसलं? मग तिला वाटलं भिंतीला रक्त पुसलेलं बरं राहील, परंतु भिंतीवरचं रक्त पण त्यांना लगेच दिसेल. तिला आता काय करू काही सुचनाचं झालं. ती इकडे तिकडे बघू लागली, पण रक्त पुसण्यासाठी तिला कोणतीच जागा मिळत नव्हती की जिथे रक्त पुसलं तर आपल्या भावंडांना दिसणार नाही. तिला वाटलं जे जेवण आपण बनवतोय त्याच पालकच्या भाजीला रक्त पुसलं तर भावंडांना दिसणार नाही. म्हणून तिने रक्त पालकच्या भाजीला पुसलं आणि जेवण बनवलं. संध्याकाळी सगळी भावंडं जंगलातून आली. तिने सगळ्यांना जेवण वाढलं. सगळ्यांना पालकची भाजी एवढी आवडली की सगळेजण बोट चाटतच राहिले आणि बहिणीने बनवलेल्या जेवणाची प्रशंसा करू लागले. स्वतःची प्रशंसा ऐकून बहिणीला खूप आनंद झाला. दिवसभर दमल्यामुळे सगळेजण लवकर झोपले. दुसऱ्या दिवशी शिकारीला गेल्यावर जंगलात फिरून फिरून थकल्यामुळे एका झाडाच्या सावलीला सगळे बसले. गप्पा मारता मारता रात्री बहिणीने बनवलेल्या पालकच्या भाजीची पुन्हा प्रशंसा करू लागले. मोठा भाऊ म्हणाला, आजपर्यंत अशी पालकची भाजी मी कधीच खाल्ली नव्हती. मग सगळ्यांनी ठरवलं आज संध्याकाळी बहिणीला विचारायचं, पालकची भाजी एवढी स्वादिष्ट कशी काय झाली होती? भाजीमध्ये काय काय टाकलं होतं? संध्याकाळी घरी आल्यावर जेवणाची प्रशंसा करत त्यांनी विचारलं, कालची भाजी खूप छान झाली होती. नक्की भाजीमध्ये काय काय टाकलं होतं? बहिणीला सांगायची इच्छा नव्हती, कारण जर त्यांना समजलं की माझं बोट कापलं तर सगळे दुःखी होतील. म्हणून ती मोठ्या भावाला बोलली, काही वेगळं नाही टाकलं, जशी रोज बनवते तशीच बनवली होती भाजी. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, आज तुला खरं सांगावंच लागेल, तुला माझी शपथ आहे. मोठ्या भावाचा सगळे आदर करायचे म्हणून बहिणीला आज सगळं खरं सांगावं लागलं. तिने हळूहळू सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाली, दादा जास्त काही नाही, फक्त माझं बोट कापलं होतं म्हणून ते रक्त भाजीमध्ये मिसळलं. मला वाटलं माझं बोट कापलेलं बघून तुम्ही सगळे दुःखी व्हाल, म्हणून मी रक्त दुसरीकडे कुठे न लावता पालकच्या भाजीला लावलं. हे ऐकून सगळ्या भावांच्या मनात एक कारस्थानी विचार येऊ लागला. ते विचार करू लागले, बहिणीच्या रक्ताचे काही थेंब एवढे स्वादिष्ट आहेत तर तिचं मांस किती स्वादिष्ट असेल. रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेले. तेव्हा पण सगळ्या भावांनी तोच विषय काढला. मोठा भाऊ म्हणाला, अरे भावांनो, जर बहिणीच्या रक्ताचे थेंब एवढे स्वादिष्ट आहे तर तिच्या शरीराचं मांस किती स्वादिष्ट असेल. सगळ्यांनी मोठ्या भावाच्या बोलण्यावर होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी शिकारीला जाताना ठरवलं की बहिणीला मारून टाकू आणि तिच्या शरीराचं मांस बनवून खाऊ, कारण तिचे मांस खूप स्वादिष्ट होईल. परंतु सगळ्यात लहान भावाला त्याची कल्पना अजिबात आवडली नाही. तो त्याच्या बहिणीला वाचवण्यासाठी बेचैन होऊ लागला, पण यासाठी तो विरोध देखील करू शकत नव्हता.
कारण 6 भाऊ एक बाजूला आणि हा एकटा एका बाजूला होता. शिकार करून झाल्यावर सगळ्या भावांनी मिळून रस्सी शोधून एका झाडाजवळ ठेवली. त्यांनी एक योजना केली. बहिणीला फसवून घरातून जंगलात घेऊन यायचं. तिला एक झाडाला बांधायचं. बाण मारून तिची हत्या करायची आणि नंतर तिचे स्वादिष्ट मांस शिजवून खायचं. दुसऱ्या दिवशी मोठा भाऊ बहिणीला म्हणाला, आता तू मोठी झाली आहेस. तुझं आता लग्न करायची वेळ आली आहे. मी तुझ्यासाठी एक सुंदरसा नवरा मुलगा शोधला आहे. आज आपण त्या मुलाला बघायला जात आहे आणि त्याचं घर देखील बघून येऊ. तू मस्तपैकी तयार होऊन ये, मग आपण सगळे सोबत जाऊ. लग्नाची खबर ऐकून बहीण खूप खुश झाली आणि लवकर साडी घालून तयार झाली. ते सगळे एकत्र घराच्या बाहेर निघाले. खूप वेळ चालून चालून ती थकली आणि मोठ्या भावाला विचारू लागली, दादा अजून माझं सासर किती लांब आहे? मोठा भाऊ बोलला, बस आता थोड्याच वेळात तुझं सासर येईल. सगळे सोबत चालू लागले. ज्या झाडाजवळ रस्सी आणून ठेवली होती त्या झाडाकडे इशारा करत मोठा भाऊ म्हणाला, हे बघ, लांबून जे दिसतंय ना ते तुझं सासर आहे. मोठा भाऊ नक्की कुठे इशारा करतोय हे तिला समजलं नाही, पण सासर जवळ आलं हे ऐकून ती खूप खुश झाली. झाडाजवळ पोहोचल्यावर मोठ्या भावाने सगळ्या भावांना बहिणीला रस्सीने बांधून टाकण्याचा आदेश दिला. ते बघून तिला धक्काच बसला. सगळ्या भावंडांना अशा रूपात बघून ती असहाय्य झाली. तिचे हृदय भरून आले. ती देवाला विनवणी करू लागली, हे देवा, आता तूच मला आधार दे. माझे सगळे भाऊ मला मारून टाकण्याचा विचार करतायत. यांच्यापैकी कोणीच असं नाही की त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आणि दया आहे. सगळे माझ्या जीवावर उठले आहेत. आपल्या बहिणीची ही विनवणी ऐकून लहान भावाला खूप वाईट वाटलं. त्याला रडू अनावर होईना. परंतु 6 भावांना प्रतिकार करण्याची ताकद त्याच्यामध्ये नव्हती, म्हणून तो शांत बसला. एवढ्या निर्दयतेने बहिणीला झाडाला बांधल्यावर मोठ्या भावाने सगळ्यांना एक एक करून तिच्यावर बाणाने प्रहार करण्याचा आदेश दिला. सगळ्यात पहिल्यांदा मोठा भाऊ बहिणीच्या छातीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हातात धनुष्यबाण घेऊन प्रहार करण्यासाठी गेला. तेव्हा बहीण मोठ्या भावासमोर हात जोडून करुण शब्दात बोलू लागली, दादा, छातीवर लक्ष केंद्रित कर. तुझं धनुष्य जंगलात जाईल. मार दादा, मार दादा. दादाने कठोर होऊन बाण मारला, पण त्याचा निशाणा चुकला. त्यानंतर दुसरा भाऊ मारण्यासाठी पुढे आला. बहिणीने पुन्हा भावासमोर हात जोडले आणि तेच करुण गीत गायला लागली. परंतु दुसऱ्या भावाचा देखील निशाणा चुकला. एक भाऊ पुढे येऊन तिच्या छातीवर लक्ष केंद्रित करून बाण मारू लागले, पण कुणाचाच निशाणा अचूक लागला नाही. शेवटी 7व्या म्हणजेच सर्वात लहान भावाची वेळ आली. बाकीचे 6 भाऊ त्याच्यावर ओरडू लागले, लाव तुझी पूर्ण ताकद आणि एकाच बाणात मारून टाक तिला. जर तुझा निशाणा चुकला तर तू जिवंत राहणार नाही. आम्ही तुला मारून टाकू. लहान भावाचा जीव धोक्यात आहे बघून तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लहान भावाचा जीव वाचवण्याचा निश्चय घेतला. ती देवाकडे प्रार्थना करू लागली, हे देवा, माझ्या भावाच्या बाणाने माझी छाती भेदून टाक, म्हणजे तो यशस्वी होईल. ती पुन्हा करून गीत गाऊ लागली, दादा मार, दादा मार. छातीवर लक्ष केंद्रित कर. तुझा बाण माझी छाती भेदून जाईल. मार दादा, मार दादा. लहान भावाने बाण मारला आणि त्याचा बाण अचूक तिच्या छातीवर लागून ती खाली पडली. तिला होणाऱ्या असह्य वेदनेने ती तडपू लागली. खूप वेळ तडपल्यानंतर तिचा प्राण तिच्या देहातून निघून गेला आणि ती निष्प्राण झाली. सगळ्यांची ही कारस्थानी योजना पूर्ण झाल्यामुळे ते मोठमोठ्याने हसू लागले. नंतर सगळ्यांनी तिच्या निष्प्राण देहाचे छोटे छोटे तुकडे केले. मोठ्या भावाने लहान भावाला जंगलातून लाकूड गोळा करून आणण्याचा आणि पाणी घेऊन येण्याचा आदेश दिला. लहान भाऊ लाकडे आणि पाणी घेऊन आला, पण सोबत मच्छी आणि खेकडा देखील घेऊन आला. तो मनातल्या मनात खूप दुःखी झाला होता. त्याचे सगळे भाऊ बहिणीच्या निष्प्राण देहाचा मांस अगदी आनंदी होऊन शिजवत होते, पण तो ते मांस नाही खाऊ शकणार आणि जर मांस नाही खाल्लं तर बाकीचे भाऊ त्याला शिव्या देतील, नाहीतर मारहाण करतील. म्हणून जेव्हा ते मांस शिजवत होते तेव्हा लहान भावाने आणलेली मच्छी आणि खेकडा त्या आगीत शिजायला टाकला आणि आपल्या खाण्याची सोय केली. भात आणि मांस शिजवून झाल्यावर जमिनीवर किड्यांची पाने वाढून त्यावर जेवण वाढलं. लहान भावाने त्याच्या बसायच्या जागी जमिनीत एक खड्डा केला. त्याच्या पानामध्ये आलेलं बहिणीचे मांस गुपचूप खड्ड्यात टाकलं आणि स्वतः मच्छी खेकडे खाऊ लागला. बाकी भावंड हाडं चोखून खात होती. जेवण खूप स्वादिष्ट झालं म्हणून सगळे पोटभर जेवले. सगळ्यांचं जेवण झाल्यावर मोठ्या भावाने लहान भावाला राहिलेलं उष्ट जेवण साफ करायला सांगितले. लहान भावाने उरलेली हाडं, शरीराचे अन्य भाग जसे की डोकं, नखं, पंजा त्या खड्ड्यात टाकलं आणि वरून माती टाकून खड्डा गाडला. काही दिवसांनी जिथे मांस हाडं गाडली होती तिथे एक बांबूचं रोप लावलं. हळूहळू तिथं आजूबाजूला मोठी मोठी बांबूची झाडं आली. एक दिवस एक संत तिथून जात असताना त्याचा बांबूच्या झाडाजवळ खाली वाकून मलमूत्राचा त्याग केला. तेव्हा एक आकाशवाणी झाली,
संत दुर्गंध येतोय, संत दुर्गंध येतोय. सारखी आकाशवाणी व्हायला लागली म्हणून संताने लगेच ती जागा साफ केली. तिथून निघताना एक बांबू तोडून घेतला आणि त्याला कापून एक सुंदर बासुरी तयार केली. रोज बांबूपासून बनवलेली बासुरी वाजवत दारोदारी भिक्षा मागायला जायचे आणि त्याचबरोबर भेटेल त्या लोकांना उपदेश द्यायचे. एक दिवस संत भिक्षा मागत मागत त्याच गावात गेले जिथे ही 7 भावंडं राहत होती. आत्तापर्यंत 6 भावंडांचं लग्न झाले होते, फक्त लहान भावाचं लग्न झालं नव्हतं. संताने मोठ्या भावाच्या घराच्या अंगणात पाय ठेवताच बासुरी स्वतः बोलू लागली, नको वाजवू बासुरी, नको वाजवू बासुरी, हाच आहे सर्वात मोठा दुश्मन माझा. मोठ्या भावाच्या घरी नको वाजवू बासुरी. दया प्रेम सगळे सोडून नात्यामध्ये डाग लावला. नको वाजवू बासुरी, नको वाजवू बासुरी, हाच आहे सर्वात मोठा दुश्मन माझा. योगीच्या बासुरीमधून वारंवार एकच करून आवाज येऊ लागला. हा आवाज ऐकून मोठ्या भावाला घाम सुटला. त्याने बायकोला योगीला भिक्षा देऊन लवकर इथून हाकलून द्यायला सांगितलं. अशाच प्रकारे संत बाकी 5 भावांच्या घरी गेले. तेव्हा बासुरीमधून तोच करून आवाज येऊ लागला. त्या भावंडांनी देखील बायकोला लवकर भिक्षा द्यायला सांगून संताला हाकलून लावलं. सगळ्या भावंडांच्या मनात भीती निर्माण झाली. अशीच बासुरी वाजत राहिली तर आपणच बहिणीचे हत्यारे आहेत हे रहस्य सगळ्यांना समजेल. शेवटी संत लहान भावाकडे गेले, ज्यांचं अजून लग्न झालं नव्हतं. लहान भावाच्या अंगणात पोहोचल्यावर बासुरी बोलू लागली, वाजव रे वाजव बासुरी, माझ्या लहान भावाच्या दारी. मनातली गोष्ट मनात लपवून ठेवली किती वर्षापासून. वाजव रे वाजव बासुरी, हेच आहे माझ्या लाडक्या लहान भावाचे घर. योगीच्या बासरीतून येणारं मधुर असं संगीत ऐकून लहान भावाने योगीला सन्मानपूर्वक घरात बोलवून त्यांना बसायला आसन दिले. योगीचा सत्कार करून दोघे बासुरीबद्दल चर्चा करू लागले. तेव्हा योगीने बासुरी कुठून आणली आणि कशी आणली ते सांगितले. लहान भावाने योगीकडे विनवणी करून बासुरी मागितली. योगीने ती बासुरी लहान भावाला दिली. दिलेल्या बासुरीची पूजा करून दिवा योग्य त्या ठिकाणी स्थापना केली. काही दिवसांनी लहान भावाच्या घरात चांगलं परिवर्तन दिसून लागलं. जेव्हा तो कामावरून घरी परत यायचा तेव्हा घर नीटनेटके स्वच्छ झालेलं असायचं. असंच रोज रोज व्हायला लागलं. म्हणून तो त्याच्या वहिनींना विचारायला गेला, वहिनी, रोज मी कामाला गेल्यावर तुम्ही माझ्या घरी येऊन घर नीटनेटकं स्वच्छ करता का? वहिनी म्हणाल्या, आम्हाला आमच्या घरातलं काम करायला वेळ मिळत नाही. तुमच्या घरातलं काम कधी येऊन करणार आम्ही? लहान भावाने ठरवले की तो आज घरात लपून बसणार आणि बघणार नक्की घर कोण साफ करून जातं. म्हणून तो कामाला न जाता घरात एका कोपऱ्यात लपून बसतो. घरात शांतता पसरल्यावर जिथं त्याने बासुरीची पूजा करून ठेवली होती तिथून त्याच्या बहिणीसारखी दिसणारी एक मुलगी प्रकट झाली. तिने संपूर्ण घराची साफसफाई केली आणि परत बासुरीजवळ जाऊन दिशेनाशी झाली. हे पूर्ण दृश्य पाहून लहान भावाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. म्हणून त्याने ही संपूर्ण हकीकत त्याच्या वहिनींना सांगितली. मोठ्या वहिनीने समजून सांगितलं, जर परत ती मुलगी बासुरीमधून प्रकट झाली तर बासुरी जळत्या आगीमध्ये टाकून दे. नंतर त्या मुलीवर तुळशीचं पाणी फेक, मग बघ काय होते. लहान भावाने विश्वास बसत नव्हता म्हणून मोठ्या वहिनीने सांगितल्याप्रमाणे केलं. मुलगी बासुरीच्या बाहेर आल्यावर बासुरी आगीत टाकली आणि मुलीवर तुळशीचं पाणी फेकलं. तुळशीच्या पाण्याच्या स्पर्शाने ती मानवी रूपात प्रकट झाली. त्याने निरखून बघितले तर ती त्याची बहीणच होती. त्याने बहिणीला घट्ट मिठी मारली. दोघांनी एकमेकांना स्वीकारलं आणि बहीण भाऊ प्रेमाने एकत्र राहून त्यांनी त्यांच्या नवीन जीवन प्रवासाला सुरुवात केली. तात्पर्य, निस्वार्थी प्रेमच नाते टिकवून ठेवतं. नाती खराब करणारा कधीच लपून राहू शकत नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला आधी मिळेल. भेटूया अशाच एका नवीन कथेत. धन्यवाद.